पहलगाममध्ये घटनास्थळी NIA कडनं सीन रिक्रिएट करून तपास, व्हिडिओ फुटेजच्या आधारे तांत्रिक पुरावे जमा करण्याचं काम सुरू. झिपलाईन ऑपरेटर तसंच दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या वेळी उपस्थित स्थानिकांचीही NIA कडनं चौकशी. भारतीय सैन्याच्या हालचाली जाणून घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न, पंजाबमधील टोल प्लाझा, विद्यार्थ्यांना पाकिस्तानातनं फोन, ISIच्या हस्तकांकडनं सैन्याची माहिती गोळा करण्याचे उपक्रम. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताची धास्ती, भारत पाकिस्तानवरती हल्ला करेल हे जवळजवळ निश्चित, त्यामुळे पाकिस्तानने सैन्य वाढवलं. पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांचं विधान. मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, भारताकडनं कधीही मोठा हल्ला होऊ शकतो, पाकिस्तानने तयारी ठेवावी. पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसेन चौधरी यांची एक्सपोस्ट. मॉस्कोतल्या पाकिस्तानी राजदूतांनी रशियन परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. भारताला रोखा, रशियाकडे पाकिस्तानची विनवणी, त्यावर दोन्ही देशांनी संयम राखावा, रशियाचं भारत पाकिस्तानला आवाहन. तुर्कीचं पाकिस्तानला समर्थन, पाकिस्तानच्या जनतेला आमचा पूर्ण पाठिंबा, तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांचं वक्तव्य. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लवकरात लवकर कमी व्हावा अशी प्रतिक्रिया. पाकिस्तान सैन्यामध्ये त्यांच्या लष्कर प्रमुखाविरोधामध्ये सूर उमटणं ही भारतासाठी जमेची बाजू. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांची प्रतिक्रिया. पाकिस्तानी सैन्य पराभूत मानसिकतेत दिसत असल्याचंही व्यक्त केलं मत. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं, पाकिस्तानकडनं दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुलाखतीचा भारताकडनं हवाला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.